धर्माचा जणू मूर्तिमान पुतळा, धर्माचा जणू मूर्तिमान पुतळा, भासे जना भूवरी, भासे जना भुवरी, दीक्षा देऊनी जो जगतिया, दीक्षा देऊनी जो जगतिया, बद्धास हो उद्धरी, बद्धास हो उद्धरी, वाणीने वदता भागवती कथा, वाणीने वदता भागवती कथा, व्यासा प्रती भासला, व्यासा प्रती भासला, तो हा गुरुश्री जनार्दन असा, तो हा गुरुश्री जनार्दन असा, पाटांगणी शोभला. पाटांगणी शोभला. सद्गुरुनाथ महाराज की जय. हरे नमः. श्री शुकोवाच खट्वांगात दीर्घमांश दीर्घमांश रघुस्तस्मातुश्रवाः, खट्वांगात दीर्घमांश्च रघुस्तस्मातुश्रवाः, अजस्ततो महाराज तस्मात् दशरथो भवत, तस्यापि भगवानेश साक्षात् ब्रह्ममयो हरिः, अंशांशेन चतुर्धागात् पुत्रत्वं प्रार्थितस्तुरैः, राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न इति संज्ञया तस्यानुचरितं राजेन्द्रऋषिभिस्तत्त्वदर्शिभिः, श्रुतं हि वर्णितं भूरि त्वया सीतापतिर्मुहुः. याप्रमाणे भगवान वेदव्यास वर्णन करून सांगू लागले आणि शुकाचार्य राजा परीक्षितीला सांगतात. भागवताच्या नवम स्कंधाच्या 10व्या अध्यायाला आपण सुरुवात करत आहोत. यामध्ये श्रीरामचंद्राचं चरित्र वर्णन करण्यात आलेलं आहे. खट्वांगात दीर्घबाहुष्ट. काल आपण खट्वांगापर्यंत आलेलो होतो. हा सूर्यवंश. खट्वांग हा राजा केवळ 2 घटकामध्ये मुक्त झाला. त्यानंतर त्याच्यापासून दीर्घबाहू झाला. दीर्घबाहूपासून रघु झाला. हा रघु याचं कथानक आपल्या सर्वांना माहीत आहे. कारण आपण दसऱ्याच्या वेळेला जे सोनं लुटतो ते सोनं म्हणजे काय आहे, ती कथा रघुच्या संदर्भात आहे. रघु नावाचा राजा या सूर्यवंशामध्ये झाला, ज्यामुळंच या कुळाला रघुकुल असं नाव पडलं. रघुकुल तिलक म्हणून रामचंद्राला आपण गौरवतो. म्हणून रघुकुल, रघु हा अत्यंत श्रेष्ठ दर्जाचा राजा या कुळामध्ये झाला, सूर्य वंशामध्ये झाला. आणि हा रघु त्याने इतकं सुंदर चांगल्या दर्जाचं राज्य केलं, सर्वांना सुखी केलं आणि नंतर एवढा त्याग केला, इतके यज्ञ केले की या यज्ञामध्ये सर्वजित नावाचा एक यज्ञ शेवटी त्यांनी केला. सर्वजित यज्ञ केल्यानंतर त्या सर्वजित यज्ञामध्ये या ठिकाणी हा यज्ञ समाप्त झाल्यानंतर काय करायचं असतं तर सगळी संपत्ती वाटून टाकायची असते. याप्रमाणे रघुने सर्व संपत्ती वाटून टाकली, काही शिल्लक ठेवलं नाही. रुपया देखील स्वतःजवळ शिल्लक ठेवला नाही. धन धान्य कोश सोनं नाणं हिरे अलंकार वस्त्र प्रावरण सगळं टाकून दिलं आणि केवळ खापराच्या भांड्यामध्ये तो भोजन करत होता. खापराच्या भांड्यामध्ये तो शिजवत होता असं वर्णन आपल्याला कालिदासाने सुद्धा रघु वंशामध्ये केलेलं दिसतं. त्याप्रमाणे खापराच्या पात्रामध्ये तो जेवण करत होता. असा हा रघु. घटना अशी घडली की एकदा वरतंतू नावाच्या एका ब्राह्मणाचा किंवा एका गुरुचा शिष्य कौत्स नावाचा होता आणि हा कौत्स याच यांच्या राज्यामध्ये राहत असताना तो वरतंतूकडं त्यांनी सगळी शिक्षा म्हणजे शिक्षण ग्रहण केलं. सगळ्या प्रकारच्या ज्ञानाचं ग्रहण केलं. 12 वर्ष तिथे राहिला. आता गुरुदक्षिणा द्यायची. आता गुरुदक्षिणा द्यायला कौत्साजवळ काहीच नव्हतं. शेवटी हा वरतंतू म्हणाला, जा राजाकडे जा आणि त्यांच्याकडून काय दक्षिणा आणायची ती घेऊन ये. याप्रमाणे वरतंतूला देण्यासाठी हा कौत्स निघाला. तो आला रघुकडे. रघुला नमस्कार केला. पाहिलं तर रघुची परिस्थिती ही. अहो म्हणले महाराज. रघु म्हणले कुणीकडे आला. म्हणले काय सांगावं आता मी तुम्हाला. अहो आपण म्हणतो ना उघडं गेलं नागड्याकडं आणि दोघेही हिवामध्ये मेले. आम्ही आलो, मी निष्कांचन नाही म्हणून तुमच्याकडे आलो आणि तुम्ही तर निष्कांचनच झालेला आहात म्हणले. ते म्हणे अरे झालं काय. अरे अहो म्हणे मी गुरुकडे एवढं शिक्षण घेतलं, आता मला गुरुदक्षिणा द्यायची आहे. माझ्याकडं पैसा नाही, माझ्या वडिलांकडे पैसा नाही, माझ्याकडे पैसा नाही. म्हणून मला असं वाटलं की तुमच्याकडे यावं, तर तुमच्याजवळही काही नाही म्हणले. तुम्ही तर खापरामध्ये जेवण करू लागले आणि मग तुम्ही मला काय देणार आहे. असं म्हटल्यावर रघुराजे त्यांना म्हणाले, अरे हे पहा वत्सा,
हे ब्राह्मण पुत्रा, तू काळजी करू नकोस, तुला पाहिजे तेवढं धन मी देईन. आणि मग रघुराजे हे बाहेर आले, गावाच्या बाहेर आले आणि हातामध्ये धनुष्य घेतलं, बाण घेतला आणि धनुष्याला बाण जोडला आणि आकाशाकडे त्या धनुष्याचं लक्ष करून कुबेराला आव्हान दिलं, हे कुबेरा, मला तू धन पाठवून दे आणि जर दिलं नाहीस तर माझ्या बाणाला सामोरा ये. असं म्हणल्याबरोबर कुबेर घाबरला आणि कुबेराने जेवढी संपत्ती पाहिजे, किती पाहिजे म्हणले, आकाशातून जे मोहरांचा वर्षाव केला, पावसासारख्या सगळ्या मोहरा पडू लागल्या, धो 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 सगळ्या मोहरा पडल्या. आणि या सगळ्या मोहरा त्या काळामध्ये गावाच्या बाहेर असलेल्या आपट्याच्या पानावर पडल्या, म्हणून आपण आपट्याचे पानं सोनं म्हणून लुटतो. याप्रमाणे आपट्याच्या पानावर पडल्यानंतर रघुराजे त्याला म्हणाले, अरे हे वत्सा, हे कौत्सा, तुला काय दक्षिणा पाहिजे ती घेऊन जा. यातली गंमत अशी आहे की कौत्सानी किती नेले हो पैसे, सगळे उचलून नेले का गाठोडं बांधून? नाही म्हणे. त्यांनी असं वर्णन केलंय की कौत्सानी जेवढं पाहिजे गुरुला दक्षिणा द्यायची तेवढेच नेले. रघुराजे त्याला म्हणाले, अरे घेऊन जा ना सगळे. तो म्हणाला, नको, मला याची गरज नाही. निष्प्रहता पहा किती आहे, मला गुरुला जेवढी दक्षिणा द्यायची तेवढी मी घेतली, माझं काम झालं, मी निघालो. मग रघुराजे म्हणले, कुबेरा, हे घेऊन जा बाकीचं धन. कुबेर म्हणला, मी ते तुम्हाला दिले महाराज, मी ते घेणार नाही. याला म्हणतात रामराज्य, त्याला म्हणतात त्या काळातली शिस्त आणि नीती. रामराज्य म्हणजे काय होतं हे यातून आपल्याला दिसेल. याप्रमाणे कुबेरांनी ते घेतलं नाही, कारण एकदा दिलं म्हणजे ते काय परत घेण्यासाठी दिलंय का? म्हणले, मी तुम्हाला दान केलंय महाराज आणि दान मी परत घेणार नाही. मग रघुराजे म्हणले, मलाही नको, कारण मी तर सर्वजित यज्ञ केलाय, मी निष्प्रह आहे. निष्प्रहस्य तृणं जगात, निष्प्रह लोकांना जग हे तृणाप्रमाणे, मला त्याची गरज नाही. म्हणजे त्या मुलांनी नेले नाहीत उर्वरित रक्कम, त्याचप्रमाणे कुबेरांनी घेतली नाही आणि रघुराजांनी घेतली नाही. शेवटी रघुराजांनी लोकांना सांगितलं, लोक हो, हे धन तुमचे, तुम्ही घेऊन जा. आणि मग लोकांनी ते धन नेलं. आणि म्हणून आज आपण सोनं लुटण्याचा कार्यक्रम करतो. तेव्हा सांगायचं तात्पर्य असं की त्या काळातले लोक कसे होते की जे आपलं नाही ते घ्यायचं नाही, ज्याची गरज नाही ते घ्यायचं नाही, जेवढी गरज आहे तेवढंच घ्यायचं. यावर जयंत नारळीकर एकदा विद्यापीठामध्ये आलेले असताना त्यांनी एक त्यावेळेला भाषण केलेलं मला आठवतं. त्यावेळेला त्यांनी या स्नातक विद्यार्थ्यांसाठी एक भाषण केलं होतं पदवीदान समारंभाच्या वेळेला. त्यावेळेला त्यांनी या कथेचा उल्लेख केला होता आणि फक्त सूचित केलं होतं की याची तुलना आज आपण करून बघावी. याची तुलना आज आपण अशी करून बघावी की कुबेराने दान दिलं म्हणजे केंद्राकडून रक्कम आली, तर केंद्राकडून मुळात किती रक्कम येते, जी येते ती राज्य सरकार किती घेतं आणि ती लोकांपर्यंत किती जाते. या पद्धतीने जर विचार केला तर केंद्र, राज्य आणि लोक, तर आपल्याला आजची आणि त्या काळातील विसंगती लक्षात येईल, ज्यावर मी भाष्य करणार नाही. परंतु जर आपण याची तुलना आजच्या संदर्भात केली तर आपल्याला हे लक्षात येईल की कुबेर हा यांनी दान दिलं परंतु त्यांनी परत घेतलं नाही, राजांनी सुद्धा स्वतःसाठी वापरलं नाही आणि या कौत्साने सुद्धा अधिकचं घेतलं नाही, जेवढं पाहिजे तेवढंच घेतलं. तेव्हा याला म्हणतात रामराज्य. अशा प्रकारची नीती त्या काळामध्ये अस्तित्वात होती. असो, याप्रमाणे हा रघुराजा हा प्रसिद्ध झाला. या रघुराजाचा मुलगा अज, या रघुवंशामध्ये रघुराजाचं चरित्र आलेलं आहे आणि अजाचंही चरित्र आलेलं आहे. आणि प्रामुख्याने कालिदासांनी अज याचं चरित्र जरा जवळजवळ 5व्या त्यांच्या सर्गामध्ये अत्यंत विस्तारपूर्वक सांगितलं आहे. प्रामुख्याने अज विलाप तर जास्त विस्तारपूर्वक सांगितलं आहे. अज राजा जो होता त्याची पत्नी इंदुमती होती. याचं फार सुंदर कथानक आहे. ही अत्यंत नाजूक होती म्हणे, कालिदासांनी वर्णन केलंय त्याचं. हा इंदुमती अत्यंत नाजूक होती, अत्यंत सुकुमार होती, इतकी सुकुमार होती त्याबरोबर याचं अजाचं लग्न झालं. आणि एकदा एका ठिकाणी हे बसलेले असताना आकाशामधून नारद आदी मंडळी चाललेली असताना नारदाच्या या वीणेवरची एक माला वाऱ्याने उडाली आणि ती माला हिच्या अंगावर पडली म्हणे. असं या ठिकाणी वर्णन कालिदासांनी सुद्धा केलेलं आहे
की ही माला खाली पडली आणि माला तिच्या अंगावर पडल्याबरोबर तिचा मृत्यू झाला. आता याचं वर्णन एका ठिकाणी कवितेत केलेलं आहे की या इंदुमतीचे का फुलांचे मरण, एका फुलाने इंदुमतीचा मृत्यू झाला. म्हणजे दैव दुर्विलास काय असतो. अहो, माणसं शस्त्राने मरत नाहीत, पण इंदुमती हे केवळ फुलांनी मी, आणि तिच्या अंगावर ही माला पडल्याबरोबर तत्काळ तिचा मृत्यू झाला. आणि मग अज नावाचा राजा तिचा पती, त्यांनी जो विलाप केला आहे तो खरोखर या संस्कृत साहित्यामध्ये अलौकिक आहे. म्हणून करुणरस प्रसंग काय असतो आणि तो कालिदासाने कसा वर्णन केला आहे ते मुळातून वाचण्यासारखं आहे. या दृष्टीने अज विलाप हा प्रसिद्ध आहे. या पंचम सर्गामध्ये त्यांनी तो अज विलाप सांगितला आहे. याप्रमाणे अज राजा झाला आणि अज राजाचा पुढे दशरथ झाला. आणि दशरथाचे आपल्याला माहिती आहे की दशरथ नाव कशामुळे प्राप्त झालं. दशरथ शब्दाचा अर्थच असा की दशरथ म्हणजे काय. जर आपण याचं अध्यात्म रामायण जे लिहिलेलं आहे त्या अध्यात्म रामायणामध्ये याचं विवरण करण्यात आलेलं आहे. रामायण खूप प्रकारचे आहेत. शतकोटी रामायण म्हणतो ना आपण, हजारो प्रकारचे रामायण आहेत. अहो, रामायणाचं वर्णन तर असं आहे की सगळ्या भारतामध्ये इतक्या विविध प्रकारच्या भाषेत रामायणं गेलेली आहेत. कन्नडमध्ये कंब रामायण आहे, ते सर्वात प्राचीन आहे. त्याचप्रमाणे संस्कृतमध्ये वाल्मिकी रामायण असेल, त्याचप्रमाणे भावार्थ रामायण नाथांचं असेल, अध्यात्म रामायण आहे, त्याचप्रमाणे अग्नी रामायण आहे. अशा अनेक रामायण आहेत. आणि एक रामायण नाही, आणि अनेक रामायणामध्ये आनंद रामायणसुद्धा आहे, ज्यात अनेक कथा उपकथा आलेल्या आहेत, ज्या आपण वाल्मिकीत पाहत नाहीत किंवा इतर ठिकाणी आपल्याला दिसत नाहीत. त्या अनेक कथा आपल्याला आनंद रामायणात पाहायला मिळतात. अहो, एवढंच कशाला, प्रत्यक्ष हनुमंताने सुद्धा हनुमान नाटिका जी लिहिली त्यामध्ये सुद्धा रामायणाचा काही भाग आलेला आहे, रामकथा आलेली आहे. असो, याप्रमाणे ते हनुमान नाटिकेची एक गंमतच आहे. हनुमान नाटिकेचं वर्णन असं केलेलं आहे की एकदा मारुती रायाला असं वाटलं की वाल्मिकीचं रामायण एवढं मोठं का झालं, त्यापेक्षा मी लिहितो. म्हणून या हनुमंतांनी आपल्या नखाग्राने एक नाटिका लिहिली, एक नाटक लिहिलं, जे संस्कृतमध्ये प्रसिद्ध आहे. पंचमहाकाव्याचा उल्लेख करत असताना हनुमान नाटिकेचा अगदी आवर्जून उल्लेख करतात. आणि या हनुमान नाटिकेचा अनेक प्रभाव संस्कृत साहित्यावरही झाला आणि मराठी साहित्यावर सुद्धा झाला. याप्रमाणे या हनुमान नाटिका ही मारुती रायांनी नखाग्राने लिहिली आणि खडकावर लिहिली, अशा प्रकारचं एक कथानक आहे, अशा प्रकारची एक आख्यायिका आहे. याप्रमाणे रामायण हे रचना मोठी श्रेष्ठ दर्जाची आहे. आणि हे रामायण रामाच्या जन्मापूर्वी लिहिलं गेलं, अशा प्रकारचं सुद्धा आपण आख्यायिका ऐकतो. याप्रमाणे राम जन्माला आले ते कोणाच्या पोटी, तर दशरथाच्या पोटी. अध्यात्म रामायण असं सांगतं की दशरथ शब्दाचा अर्थ 10 रथ. तसा विचार केला तर 10 रथावर बसून, म्हणजे 10 रथ सोबत असताना एका वेळेला युद्ध करणारा, 10 रथींच्या सोबत युद्ध करणारा, म्हणजे 10 जरी योद्धे समोर आले तरी एक योद्धा दशरथ युद्ध करू शकत होता 10 रथांच्या सोबत. असे काही योजना आहेत की 10 रथांच्या सोबत युद्ध करणारा तो दशरथ, 1000 रथांच्या सोबत युद्ध करणारा तो अतिरथी, त्याचप्रमाणे महारथी, त्याचप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारच्या संकल्पना या साहित्यामध्ये आढळतात. रथी, अतिरथी, महारथी या प्रकारच्या. त्याप्रमाणे हा दशरथ होता, म्हणजे 10 रथी जरी समोर आले तरी त्यांच्याबरोबर युद्ध करू शकत होता किंवा 10 रथांच्यावर बसून युद्ध करू शकत होता, त्याला म्हणतात. पण दुसरा अर्थ असा आहे की दशरथ म्हणजे 10 इंद्रिय, जे 5 ज्ञानेंद्रिय आहेत आणि 5 कर्मेंद्रिय आहेत, आणि त्याच्यावर 11वं आहे ते मन. म्हणून दशरथ म्हणजे 10 इंद्रिय ज्यांनी ताब्यात घेतलेले आहेत, असं मन ज्याचं आहे तो दशरथ, असं वर्णन अध्यात्म रामायणात आलेलं आहे. असो, याप्रमाणे या दशरथ हा यांच्या पोटी राम, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न या 4 मुलांचा जन्म झाला. अर्थात आपल्याला माहिती आहे की शापातून हा जन्म झाला, श्रावण बाळाच्या शापातून हा जन्म झाला. त्याप्रमाणे हा श्रावण बाळाच्या वडिलांनी जो शाप दिला त्या शापानीच खऱ्या अर्थाने एक शाप हेच वरदान ठरलं, अशी एक अलौकिक घटना घडलेली आहे. याप्रमाणे यांनी यज्ञ केला आणि पुत्रकामेष्टी यज्ञ करून या राम, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न या 4घांचा जन्म या 3 राण्यांच्या पोटी झाला. याप्रमाणे तस्यानुचरितम राजन ऋषिभिस्तत्वदर्शिभिः
हे स्वतः राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न हे कोण होते तर त्याने वर्णन केलं आहे. अंशांशेन चतुर्धागात भगवंतच 4 विभागात विभागले. अंशांशेन भगवंताचे हे अंश विभाग आहेत. अर्थात त्याला आपण भगवंताचा अवतार असं म्हणतो. अवताराचे जे विविध प्रकार आहेत, काही अंशावतार आहेत, काही कलावतार आहेत, काही आवेशावतार आहेत. तर हा कलावतार आहे भगवंताचा आणि या काही पूर्णावतार आहेत. श्रीकृष्ण हा पूर्णावतार आहे. त्याप्रमाणे नृसिंह हा आवेशावतार आहे. त्याप्रमाणे मच्छ कच्छ वराह हे अंशावतार आहेत आणि रामचंद्र हे कलावतार आहेत. याप्रमाणे राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न इति संज्ञया. या ठिकाणी श्रीरामचंद्र हे प्रत्यक्ष विष्णूचा अंश, त्याचप्रमाणे शेष नारायणांचा अंश म्हणजे लक्ष्मण. भरत आणि शत्रुघ्न हे भगवंताचे हे जे 4 प्रकारचे प्रकार आहेत, ज्याला आपण भगवान स्वतः वासुदेव, प्रद्युम्न, अनिरुद्ध आणि संकर्षण असं म्हणतो, त्याचे हे विग्रह आहेत. श्रुतम ही वर्णितम भूरी त्वया सीतापतीर मुहू. याप्रमाणे इकडे सीतेचा जन्म झाला, त्याचं वर्णन पुढे येणारच आहे. याप्रमाणे श्रीरामचंद्रांनी केवळ आपल्या एका वडिलाच्या इच्छेसाठी या ठिकाणी वर्णन असं केलं आहे की गुरुवर्थे त्यक्तराज्यो वेचरदुनवनम पद्मपद्भ्याम प्रियाया. आपल्याला माहिती आहे श्रीरामचंद्रांनी केवळ वडिलांच्या इच्छेखातर वनामध्ये जाणं स्वीकारलं. श्रीरामचंद्राचं लग्न सीता देवीशी झालं आणि ज्या वेळेला सीता देवीशी लग्न झालं त्यावेळेला श्रीरामचंद्राचा वेश हा एका मुनीचा वेश होता. परंतु या मुनीच्या वेशात सुद्धा भगवंत स्वतः आपली आत्मशक्ती हरवून बसले नाही. ज्या वेळेला यांनी या धनुर्भंग करण्याचा प्रकार आरंभला त्यावेळेला रावण स्वतः आला होता. सर्वत्र पत्रिका दिलेल्या होत्या आणि रावण त्या धनुर्भंगाच्या प्रसंगी आला. त्या रावणाचं वर्णन मोठं सुंदर करण्यात आलं. ह्या कीर्तनकारांनी ते केलेलं आहे. तो कसा आला, तो दैत्य धुरंधर तो दशकंधर जो नृपगंधर जासीन साहे मस्त समस्त ही मस्तक डोल विहस्त गदांकित हा लवित आहे. याप्रमाणे याचं वर्णन केलेलं आहे. असो, याप्रमाणे हा रावण त्याला स्वतःचा गर्व होता. अरे दंती म्या देवदंती धरुणी मुरडेला शैल कैलास गाढा घेता हस्ती प्रशस्ती कड कडती कडा चाप कापती काळ दाढा. तेथे या कामिटाचा गरिम गुण किती. त्याला वाटलं या कामिटाचा, या साध्या धनुष्याचा असं काय मोठेपणा आहे. एवढ्या मोठ्या कैलास पर्वताला मी हलवलं, एवढ्या मोठ्या हत्तीबरोबर मी झुंज घेतली, इंद्राच्या हत्तीबरोबर, ऐरावताबरोबर, तर याची काय ताकद आहे. पण शेवटी तो पडला आणि त्याचा अपमान झाला. आपल्याला सर्वांना माहिती आहे. त्याच्या तोंडामधून रक्त बाहेर पडू लागलं आणि एका बाजूनी तो कितीही प्रयत्न करू लागला तरी धनुष्य उचललं गेलं नाही. विसा करी हे धनु तोने ते न तोले आणि न तोलवे यास्तव देह डोले. याप्रमाणे भारे तयाच्या बहुखाय झोले. अशा पद्धतीने रावण मोठ्या उर्मटपणाने बोलला आणि शेवटी पडला आणि शेवटी श्रीरामचंद्र आले. याचं हनुमान नाटिकेतलं वर्णन थोडं अतिशय पाहण्यासारखं आहे, नाट्यमय आहे, म्हणून मी या ठिकाणी त्याचा उल्लेख करतो. हनुमान नाटिकेत असं म्हटलंय की ज्या वेळेला रामचंद्र आले आणि रामचंद्रांनी धनुष्य हातामध्ये घेतलं, सहजपणाने उभं केलं. आता नाट्य पहा कसं आहे, फार सुंदर नाट्य आहे. हनुमान नाटिकेतलं वर्णन आहे हे. उत्क्षिप्तम सह कौशिकस्य पुलकैहि. या ठिकाणी हनुमान नाटिकाकार श्री मारुतीराय म्हणतात की जेव्हा हे धनुष्य रामचंद्राने उचललं, उत्क्षिप्तम सह कौशिकस्य पुलकैहि, रामचंद्राने धनुष्य उभं केलं. सगळे लोक चकित झाले, आश्चर्यचकित झाले. अहो, रावणाला जे जमलंय नाही ते इतक्या कोवळ्या पोराला जमलं. उत्क्षिप्तम सह कौशिकस्य पुलकैहि, हो उभं केलं धनुष्य, पण नुसतं धनुष्य उभं नाही झालं. मग काय उभं राहिलं हो, म्हणले रोमांच उभे राहिले. सगळ्यांच्या अंगावर रोमांच उभे राहिले. सह कौशिकस्य, विश्वामित्राच्या अंगावर सुद्धा रोमांच उभे राहिले. उत्क्षिप्तम सह कौशिकस्य पुलकैहि म्हणजे रामाने धनुष्य उभं केलं, नुसतं धनुष्य उभं नाही केलं तर रोमांच उभे केले. सार्धम मुखैर नामितम, सार्धम धनुष्य वाकवलं, अर्ध वाकवलं. सार्धम म्हणजे अर्ध वाकवलं. अहो, धनुष्य नाही वाकवलं म्हणले, मग काय वाकवलं. मुखैर नामितम, राजांच्या माना वाकवल्या म्हणले. सगळ्या लोकांच्या तिथे जे बसलेले मोठमोठे राजे रजबाडे होते त्यांच्या माना अशा खाली गेल्या.
एका वेळेला धनुष्य वाकवलं, त्याच वेळेला मानाही वाकवल्या. उत्क्षिप्तम सहकौशिकस्थ कुटकैः सार्धमुखैर नामितम भूतानाम भूतानाम जनकस्य संशधया. भूतानाम या ठिकाणी रामचंद्राने त्याच वेळेला या दोरीचा टणत्कार केला. दोरीचा टणत्कार केल्याबरोबर काय झालं म्हणले, साकम समास फालितम, त्याचबरोबर संशय सगळा नष्ट झाला. जनकाचा संशय नष्ट झाला. जनकाला असं वाटलं होतं की आता एकही वीर पृथ्वीवर शिल्लक राहिलेला नाही की काय. कारण जनकाने जेव्हा सर्व लोकांच्या समोर आवाहन केलं, आव्हान केलं की अहो एकही मनुष्य निर्वीर मुर्वीतलम, या पृथ्वीतलावर एकही वीर शिल्लक राहिला नाही काय. अशा वेळेला लक्ष्मण चिडले आणि उठायला प्रयत्न करत होते. रामाने या विश्वामित्राने त्यांना थांबवलं. तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की एक तरी वीर शिल्लक आहे. म्हणून साकम समास फालितम आणि वैदेही मनसा शमंच सहसा. रामाने नंतर दोरी आकर्ण ओढली. अहो दोरी नाही ओढली, मग काय ओढलं हो म्हणले, वैदेही मनसा समंच सहसा, वैदेहीचं मन ओढलं. जनकाचा संशय नष्ट झाला त्या टणत्काराने, आणि दोरी ओढल्याबरोबर वैदेहीचं मन, सीतेचं मन, जानकीचं मन आपल्याकडे ओढलं. वैदेही मनसा समंच सहसा कृष्टो ततो भार्गवम. आणि याप्रमाणे तत् भग्नमैशन धनुः, त्याप्रमाणे धनुष्य मोठं. सांगायचं तात्पर्य असं की एका प्रसंगात किती मोठं नाट्य त्या काळातल्या महाकवींनी उभं केलेलं आहे, याचं फक्त ईषद दर्शन मी घडवलं. असो, याप्रमाणे रामाचा विवाह झाला. विवाह झाल्यानंतर रामराज्याची संकल्पना समोर आली. रामाला राज्यावर बसवायचं. पण त्याच क्षणी या कैकेयीने आपला वर मागून घेतला. आपल्या 3 वर जे पूर्वीचे मान्य केलेले होते ते मागून घेतले, आणि यातल्या पहिल्या वराने रामाला वनवास मागून घेतल्याबरोबर या दशरथाला मोठं दुःख झालं. पण केवळ आपण म्हणतो ना, त्यक्त्वा सुदुस्त्यज सुरेप्सित राज्यलक्ष्मीं धर्मिष्ठाद्य वटसा यदगादरण्यम. केवळ सुदुस्त्यज सुरेप्सित राज्यलक्ष्मी, जी राजलक्ष्मी सुरेप्सित होती, इंद्राला देखील जिच्याबद्दलच स्पृहा होती, अशी राज्यलक्ष्मी एका क्षणामध्ये लाथाडली. अहो दुसऱ्या दिवशी राज्यारोहण सोहळा होणार होता, पण त्याच क्षणी अंगामध्ये या वनवासाची वस्त्र घालण्याची पाळी आली, वल्कल घालण्याची पाळी आली. यासारखं दुसरं दुःख नाही. परंतु या ठिकाणी वाल्मिकीने सुद्धा वर्णन केले. वाल्मिकी म्हणतात की एक क्षणभर देखील रामाला दुःख झालं नाही. श्रुत्वा न बिभ्यथे रामः. श्रुत्वा ऐकल्यानंतर जेव्हा दशरथाचे हे शब्द ऐकले तेव्हा रामाला क्षणभर देखील दुःख झालं नाही. न बिभ्यथे रामः. याला म्हणतात आनंद आणि दुःख दोन्ही समान मानणे. आनंदाचा प्रसंग असताना दुःखाचा एवढा डोंगर कोसळला, पण क्षणभर देखील राम विचलित झाले नाहीत, म्हणून ते राम आहेत. या ठिकाणी सांगायचं असं की त्यक्त्वा सुदुस्त्यज सुरेप्सित राज्यलक्ष्मी धर्मिष्ठ आर्यवटसा यदगादरण्यम. त्याला धर्मिष्ठ म्हणतात की जे वडिलांच्या एका शब्दाखातर वनामध्ये गेले आणि माया मृगंदयितेप्सित मनवधावत वंदे महापुरुष ते चरणारविंदम. त्या महापुरुषाच्या चरणाला वंदन असो, जे केवळ आपल्या पत्नीच्या इच्छेसाठी माया मृगंदयितेप्सित मनवधावत, आपली पत्नीची इच्छा आहे म्हणून माया मृगन, माहीत होतं की हा मृग मायावी, तरी त्याच्या मागे धावत गेले. अशा श्रीरामचंद्राला, महापुरुषाला नमस्कार असो. याप्रमाणे या श्रीरामचंद्राला नमस्कार केलेला आहे. ते म्हणतात गुरुवर्थे त्यक्ते राज्यो विचरुवनम पद्मपद्भ्याम प्रियाया पाणिस्पर्शा क्षमाभ्याम मृजितपथरुजो यो हरींद्राजुनाभ्याम. याप्रमाणे शूर्पणखेला त्यांनी विरूप केलं. त्याचप्रमाणे शेवटी रावणाशी युद्ध केलं आणि रावणाशी युद्ध करून सीता हरण करणाऱ्या रावणावर स्वतः राज्य त्यांचं हरण करून शेवटी ते राज्य त्याच्या भावाला विभीषणाला दिलं. अर्थात राज्य विस्ताराची भूमिका नव्हती. ज्याचं राज्य त्यांनी घ्यावं, फक्त धर्माने राज्य करावं, ही रामचंद्राची भूमिका आहे. राम कधीच विस्तारवादी नव्हते. ज्याप्रमाणे श्रीरामचंद्राची समग्र कथा या ठिकाणी सांगण्यात आलेली आहे. ज्या श्रीरामचंद्राने आपल्या केवळ एका बाणाने समुद्राला देखील शोषण करण्याची संकल्पना मांडली आणि समुद्र त्यांना शरण आला. त्याच्यावरती पूल उभा केला. जो रामचंद्राने उभा केलेला पूल आहे, सेतू आहे, तो आजही आपल्याला संशोधकांनी सिद्ध करून दाखवला आहे. समुद्राच्या खाली
आपल्याला तो पूल म्हणजे जो रामचंद्राने निर्माण केलेला सेतू आहे, रामसेतू आहे, तो आजही दिसतो. म्हणून रामसेतू आजही संशोधकाला आव्हान आहे. हे कसं निर्माण केलं असेल आणि कसा टिकला असेल. याप्रमाणे कोणाचंही साह्य न घेता, रामचंद्राकडून आपण काय शिकायचं आहे तर कोणाचंही साह्य न घेता केवळ वानराचं साह्य घेऊन ज्या रामचंद्राने रावणावर आक्रमण केलं आणि या ठिकाणी युद्ध केलं. आपण स्वतः राजे असताना सुद्धा एका मुनीचा वेश धारण केला. कुठल्याही राज्याची स्पृहा बाळगली नाही. सुग्रीवाचे राज्य घेतलं नाही आणि रावणाचे राज्य घेतलं नाही. आणि शेवटी श्रीरामचंद्र अत्यंत धार्मिक पद्धतीने वागलेत. आणखी एक मुद्दा असा आहे श्रीरामचंद्राच्या बाबतीत की रामचंद्रांनी जेव्हा रावणाचा अंत झाला त्यावेळेला विभीषणाने त्याचा और्ध्वदेही कृत्य करायला नकार दिला. त्यावेळेला रामचंद्र म्हणाले, अरे विभीषणा, तू जर करणार नसशील तर यांचा और्ध्वदेही मी करीन. त्याचं कारण असं आहे की स्मृती असं सांगते, मनुस्मृतीने असं म्हटलेलं आहे की मरणांतानी वैराणी, वैर फक्त मरणापर्यंत असतं. मेल्यानंतर माणसाने म्हणून आपण मेल्यानंतर कोणाबद्दल अपशब्द बोलत नाही का? तो मृत्यू पावलाय, आता तो काय उत्तर द्यायला येणार आहे. आपली ती शेवटी एक सुजनता आहे, मेलेल्या माणसाबद्दल वाईट बोलू नये. म्हणून मरणांतानी वैराणी, वैरही संपून जातं. मरण आलं की वैरही संपून जातं. मृत्यूच्या वेळेसच वैर समाप्त झालं पाहिजे. म्हणून आता माझं वैर संपलं म्हणे. आता तो एक सामान्य आहे आणि मी माणूस आहे. म्हणून माणुसकीला योग्य अशा पद्धतीने रामचंद्राने स्वतः त्याचा और्ध्वदेही कृत्य करायची तयारी दाखवली होती. यातच रामचंद्राचा मोठेपण आहे. आणि म्हणून श्रीरामचंद्र हे कसे श्रेष्ठ आहेत. एक आदर्श भ्राता म्हणून, आदर्श पती म्हणून, आदर्श पुत्र म्हणून, आदर्श मित्र म्हणून, आदर्श सखा म्हणून रामचंद्र सर्वश्रेष्ठ आहेत. याप्रमाणे श्रीरामचंद्राने आपल्या सर्व कौशल्याने राज्य केलं आणि केवळ एका लोकांच्या केवळ जनापवादासाठी सीतेचा देखील त्याग करायला मागे पुढे पाहिलं नाही. आता रामचंद्राने सीतेचा त्याग केला किंवा रामचंद्राने ही गोष्ट चुकीची केली असं लोक म्हणत असतील, परंतु रामचंद्राची जर एकूण चौकट पाहिली विचारांची, त्या काळातील धर्माची जो आधार पाहिला, रामचंद्राची बैठक जर पाहिली तर हे रामचंद्राचं कृत्य बरोबर आहे असं आपल्या लक्षात येईल. म्हणून रामचंद्राचा विचार रामचंद्राच्या काळाप्रमाणे आपण केला पाहिजे. याप्रमाणे आजच्या काळाला रामचंद्राच्या काळाचा संबंध देऊन चालत नाही. या दृष्टीने सीता त्याग आणि सीता रामचंद्राने त्यागल्यानंतर लव आणि कुश हे 2 पुत्र रामचंद्राचे झाले. कृतयशा विधवालंका वयंच कुलनंदन देहकृतोन्नम गृध्राणाम आत्म नरक हे तवे. श्रीरामचंद्रांनी याप्रमाणे कुश आणि लव यांच्याकडून आपलं स्वतःचं जे कथन आहे ते ऐकलं आणि कुश लव भगवानात्मनात्मानं राम उत्तम कल्पकैहि सर्व देवमयम देव मेधाचार्यवान मखैहि. याप्रमाणे श्रीरामचंद्रांनी नंतर यज्ञ केले, याग केले आणि कुशलव त्या यज्ञामध्ये त्यांनी या रामचंद्राची स्तुती गायली, रामचंद्राची कथा गायली. स्त्रीलोभी हृदया सीताम रामो नाहं भजे पुन्हा. याप्रमाणे शत्रुघ्न, राम, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न, त्यापैकी शत्रुघ्नांनी या लवणासुराचा वध केला. शत्रुघ्न शमधो पुत्रम लवणम नाम राक्षसम. लवण नावाच्या राक्षसाला या शत्रुघ्नाने मारलं आणि नंतर रामाने तेच राज्य त्याला देऊन टाकलं. ते मधुपूर आहे. हीच मथुरा पुढे नगरी झाली. याप्रमाणे मधुवन झालं. याप्रमाणे मनोनिक्षिप्यतनयो सीता भर्तराभ्य वा सीता. आणि नंतर सीतेने शेवटी आपल्या भूमीमध्ये स्वतःला संपवून घेतलं. इकडे रामचंद्र यांच्या संदर्भात कथनच भगवान रामो भ्रातृन वा स्वयं आत्मनः तस्मिन् वा तेन वर्तन्ते प्रजा पौराश्च ईश्वरे. याप्रमाणे श्रीरामचंद्रांनी एक सामान्य माणूस कशा पद्धतीने माणसाने जगावं, आदर्श जीवन कसं जगावं, एक ध्येयवादी जीवन कसं जगावं याचा एक आदर्श घालून दिलेला आहे. त्याप्रमाणे पुगै समृते रंभाभि पटिवा सुवास साम्य. श्रीरामचंद्र यांच्या इक्ष्वाकू वंशाचं वर्णन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. त्या रामचंद्राच्या संदर्भात अत्यंत उत्तर रामायणसुद्धा लिहिलं गेलेलं आहे. आता हे उत्तर रामायण नंतर लिहिलं आहे. वाल्मिकीने उत्तर रामायण लिहिलेलं नाही, परंतु रामचंद्राच्या संदर्भात उत्तर रामायण
लिहिणारे आपल्याला नाटककार दिसतात. भवभूतीने उत्तर रामायण लिहिलेलं आहे आणि या उत्तर रामायणातल्या काही कथा आपण या नंतरच्या ह्या रामचरित्रामध्ये जे टी व्हीवर जेव्हा चाललं तेव्हा त्या पाहिलेल्या आहेत. याप्रमाणे लक्ष्मण याला अंगद आणि चित्रकेतू हे मुलं झाले, भरताला तक्ष आणि पुष्कल हे मुलं झाले, शत्रुघ्नाला सुबाहू आणि श्रुतसेन हे मुलं झाले. त्याचप्रमाणे कुशाला अतिथी झाला, निषद झाला, नभ झाला, पुंडलिकाला क्षेमधर्मा झाला, देवानिक झाला आणि पारियात्र झाला. त्यानंतर बल झाला आणि स्थल झाला. बलाचा वज्रनाभ झाला, वज्रनाभाचा शंखवण झाला किंवा खगण कुणी कुणी म्हणतात. त्यानंतर विधृती झाला, हिरण्यनाभ झाला, त्याचप्रमाणे पुण्य झाला. त्याचा ध्रुवसंधी झाला, ध्रुवसंधीचा सुदर्शन, सुदर्शनाचा अग्निवर्ण आणि अग्निवर्णाचा शीघ्र, शीघ्राचा मरू जो योगसिद्धीमध्ये तत्पर होता हा नंतर कलापग्रामामध्ये राहिला. आणि नंतर त्यांनी वर्णन असं केलं आहे की हा जो मरू आहे तो मरू सूर्यवंश नष्ट झाल्यानंतर जेव्हा या 4 युगाचा शेवट होईल, त्या 4 युगाचा शेवट झाल्यानंतर जेव्हा प्रलय येईल तेव्हा पुन्हा नव्याने जेव्हा सृष्टी निर्माण करायची आहे त्यावेळेला या मरूपासून सृष्टी निर्माण होईल असं त्यात वर्णन केलेलं आहे. मरू हा योगसिद्धीने या ठिकाणी कलापग्रामामध्ये राहिलेला आहे. शेवटी सुमित्र होऊन हे वंश संपेल. ज्याप्रमाणे हा वंश सांगितला. पुढे इक्ष्वाकू राजाचा जो दुसरा मुलगा होता तो निमी या नावाचा होता. या निमी याने यज्ञ केला आणि निमीने यज्ञ केल्यानंतर घटना अशी घडली की त्याला यज्ञ करायचा होता पण वसिष्ठ म्हणाले थांब, मी जरा स्वर्गात इंद्राच्या साह्याला चाललेलो आहे, थांब थोडं. पण आता निमीला असं वाटलं की आता वसिष्ठ कधी यावेत, त्याने यज्ञ कधी करावा. बराच वेळ वाट पाहिली, बरेच दिवस वाट पाहिली पण वसिष्ठ ऋषी काही आलेच नाही. शेवटी वसिष्ठ ऋषी येण्याच्या आधीच निमीने यज्ञ सुरू केला. निमिश्चलमिदं विद्वान सत्रमा रभतमात्मवान. बाकीचे लोक म्हणले अहो वसिष्ठ येत राहतील तोपर्यंत आपण सत्र सुरू करू. ज्याप्रमाणे ऋत्विज वगैरे आले आणि त्यांनी यज्ञ सुरू केला. शिष्य व्यतिक्रमम वीक्ष आणि यज्ञ सुरू झाला आणि नंतर वसिष्ठ ऋषींचं आगमन झालं. वसिष्ठ ऋषी आल्याबरोबर त्यांनी पाहिलं, म्हणले काय रे निमे, मी यायच्या आधी तू यज्ञ सुरू केलास म्हणजे माझा अपमान झाला. व्यतिक्रम, माझा अतिक्रम झाला, माझा अपमान झाला, माझी तुला काही महत्त्व वाटत नाही का. शिष्य व्यतिक्रमम वीक्ष पाहिलं आणि सांगितलं निर्वर्त्य गुरुरागत तुला मी शाप देतो. म्हणजे तू जर असा स्वतःचा मोठेपणा गाजवणारा असशील, तुला गुरुचं काही महत्त्व नसेल, तुला कुलाचार्याचं काही महत्त्व नाही, तो तुला मी शाप देतो. अशाबाद पतता देहो निमे पंडित मानिला. आत्ताच्या आत्ता तुझा देह या ठिकाणी पडेल. निमे प्रतिददौ शापम, आणि तुझा या ठिकाणी देह पडेल असं म्हणून असा शाप दिल्याबरोबर या ठिकाणी निमे प्रतिददौ शापम गुरवे धर्मवर्तनी. याप्रमाणे तो म्हणाला अहो गुरु महाराज तुम्ही मला असा शाप का देता, आणि मी खरं म्हणजे तुमचं काही या ठिकाणी तुमचा प्रमाद काहीच केला नाही. तुम्ही मला जो शाप दिला तो चुकीचा आहे. तुम्ही अधर्माने मला शाप दिला, तुम्ही हे योग्य केलं नाही. आता या ठिकाणी मी तुम्हाला शाप देतो. म्हणून त्यांनी त्यांना शाप दिला आणि याप्रमाणे त्यांचाही देह पडेल म्हणून शाप दिला. यानंतर वसिष्ठांनी पुढे या आपला शरीराचा त्याग केला आणि मित्रावरुणाच्या द्वारे उर्वशीच्या गर्भातून पुढे जन्म घेतला असं वर्णन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. इत्युत्ससर्ज स्वम देहम निमिरध्यात्म कोविदः मित्रावरुणयोर्यज्ञ उर्वशां प्रतिमा प्रपितामहाः. याप्रमाणे इथे निमिराजाचा देह पडल म्हणून सांगितलं, पण निमिराजाचा देह पडला खरा पण सुगंध या रूपामध्ये निमी शिल्लक राहिला आणि देह नष्ट झाला पण सुगंधी द्रव्य म्हणून तो शिल्लक राहिला. नंतर निमीच्या देहाचं या ठिकाणी मंथन केलं आणि नंतर त्याचा तो निमी हा केवळ सुगंधी रूपामध्ये शिल्लक राहिला आणि तो विदेह रूपामध्ये पापणीमध्ये राहिला. म्हणून निमी, आपण निमिष जो शब्द वापरतो पापणीमध्ये, निमिष म्हणजे पापणी लवण्याचा जो काळ आहे तो जो निमी शब्द वापरतो तो तो निमी राहिलेला आहे. याप्रमाणे तो पापणी शिल्लक राहिला. त्यानंतर त्याच्या देहाचं मंथन केलं आणि त्याच्या देहाचं मंथन केल्यानंतर त्यातून जनक ज्यांचा जन्म झाला. याप्रमाणे मंथन केलं
म्हणून जनक जन्माला आला. विदेह पासून वैदेह असं आपण म्हणतो. म्हणजे तो विदेह, त्याचा देह शिल्लक राहिला नाही म्हणून त्याला विदेह म्हणतात. आणि म्हणून त्याचं वैदेह निर्माण झाला आणि जनकापासून झाली म्हणून सीतेला आपण वैदेही असं नाव देतो. आणि त्या मिथिलानी, जनकानी, विदेहानी मिथिला नगरी स्थापन केली. मंथन केलं म्हणून मिथिल. मथ म्हणजे मंथन करणे. मथ हा मूळ धातू आहे. मथ म्हणजे मंथन करणे. याप्रमाणे मथ केलं म्हणून मंथन केलं म्हणून त्याला मिथिला नगरी स्थापन त्यांनी केली असं आपण म्हणतो. जनक त्यांच्यापासून उदावसू झाला, त्यांचा नंदीवर्धन झाला, त्यांचा सुकेतू झाला, त्याचा देवराज झाला, त्याचा बृहद्रथ झाला, त्याचा महावीर्य झाला, त्यांच्यापासून सुधृती झाला, त्यांच्यापासून दृष्टकेतू झाला, त्यांच्यापासून हर्यक्ष झाला, त्यांचा मरू, त्यानंतर प्रतीपाचा कृतिरथ आणि कृतिरथाचा देवमीढ इथपर्यंतचा हा वंश सांगितला. देवमीढापासून विसृताचा महाधृती, त्याचा कृतिरात, त्याचा महारोमाचा स्वर्णरोमा, स्वर्णरोमाचा ह्रस्वरोमा आणि ह्रस्वरोमाचा शिरध्वज. आता पहा, आपण म्हणजे म्हणतो सीता कोणाची मुलगी हो? सीता म्हणजे विदेहाची, जनकाच्या. पण जनक कोण? जनक काही एक नाव नाही आहे. जनक हे आडनाव आहे. जसं आपले आडनाव असतात त्याप्रमाणे जनक हे कुलाचं नाव आहे, ते आडनाव आहे. जनक हे व्यक्तीचं नाव नाही. मग सीता कोणाची मुलगी? शिरध्वजाची मुलगी सीता. आणि म्हणून हा ह्रस्वरोमा म्हणजे महारोमापासून स्वर्णरोमा, स्वर्णरोमापासून ह्रस्वरोमा आणि ह्रस्वरोमापासून झाला तो शिरध्वज. हा शिरध्वज नावाचा जनक जो सीतेचे वडील आहेत. आणि ते शिरध्वज म्हणजे या ठिकाणी नांगरत असताना त्यांना सीता सापडली. शिरध्वज या शब्दाने त्यांचा तो ध्वज म्हणजे चिन्ह. तर हे शिरध्वज म्हणजे नांगराचं चिन्ह ज्यांचं आहे त्याला शिरध्वज असं म्हणतात. सीतेची उत्पत्ती त्यांच्यापासून झाली. नांगरताना ती सापडली. शिर म्हणजे नांगर असा या ठिकाणी संस्कृतमधला शब्द आहे. म्हणजे त्या काळातले, मला सांगायचं गंमत अशी आहे की जे कुलचिन्हाचं वर्णन आहे या ठिकाणी ध्वज शब्द जो वापरला, ध्वज शब्द म्हणजे चिन्ह आहे. याचं चिन्ह काय होतं? नांगर. म्हणजे प्रामुख्याने हे शेती करणारे होते. हे सगळे राजे कृषीप्रधान होते. कृषीप्रधान संस्कृतीचं जे चिन्ह आहे ते नांगर आहे. बलरामदादाचं चिन्ह काय? नांगर. बलरामदादा नांगर आणि मुसळ हलधर असं आपण त्यांना म्हणतो. म्हणजे ते प्रामुख्याने कृषीप्रधान संस्कृतीचं लक्षण आहे. असं जर आपण थोड्या या दृष्टीने विचार केला सामाजिक आणि सांस्कृतिक, तर आपल्याला हे कळेल की शिरध्वज म्हणजे ज्याचं चिन्ह नांगर आहे. म्हणजे शेतीला प्राधान्य देणारे होते, स्वतः शेती करणारे होते, स्वतः शेती कसत होते. आणि म्हणून नांगरत असताना त्यांना सीतेचा शोध लागला किंवा सीतेची पेटी सापडली हे आपल्याला माहीत आहे. या शिरध्वजापासून पुढे कुशध्वज झाला, कुशध्वजापासून धर्मध्वज झाला, धर्मध्वजापासून कृतध्वज झाला, त्याचा मितध्वज झाला, त्याचा कृतध्वज झाला, त्याचा केशिध्वज झाला. त्यानंतर मितध्वज, खांडिक्य. याप्रमाणे मिथिलेचे राजे अध्यात्मविद होते. अध्यात्म मार्गामध्ये फार विद्वान होते, अध्यात्मामध्ये फार प्रचलित होते. आणि म्हणून अध्यात्मविद्येमध्ये या राजांची तुलना कोणाशी होऊ शकत नाही. पुढे या खांडिक्य, नंतर धृतीपासून बहुलाश्व झाला, खांडिक्याचा धृती आणि धृतीपासून बहुलाश्व, त्याच्यापासून कृती, त्याचा महावशी. आणि याज्ञवल्क्याच्या कृपेने हे राजे निर्द्वंद्व राजे होते. यांच्यामध्ये कोणीही यांच्या विरोधात जाणारे नव्हते. याप्रमाणे आता हा वंश संपल्यानंतर सोमवंश सांगायला सुरुवात केली. अध्याय 14व्यामध्ये हा सोमवंश सांगितला आहे. सोमवंश इलेचा पुत्र हा जो पुरुरवा, इलेचा पुत्र पुरुरवा आणि पुरुरवाचा पुत्र इतर, यांच्यापासून महाविष्णू, या म्हणजे मुळात महाविष्णू यांच्यापासून ब्रह्मदेव झाले. ब्रह्मदेवापासून अत्री झाले. म्हणजे अत्री, मरीची, वसिष्ठ जे 10 हे ऋषी झाले. ते 10 ऋषी आणि अत्री इत्यादी 10 ऋषी. अत्रीच्या डोळ्यापासून अमृत रूपाने सोम जन्माला आला आणि सोमापासून औषधी वनस्पती या सगळ्या जन्माला आल्या. आणि राजसूय यज्ञाच्या वेळेला एकदा बृहस्पतीची पत्नी तारा हिचं हरण या सोमाने केलं. बृहस्पतीने विनंती केली. आता ही कथा मोठी लक्षणीय आहे. त्याही काळामध्ये मानवी प्रवृत्ती सर्वत्रच होत्या.
त्याही काळामध्ये मानवी प्रवृत्ती होती. ही मानवी प्रवृत्ती अशी की राजसूय यज्ञाच्या वेळेला बृहस्पतीची पत्नी असलेली तारा, आता तारा अनेक आहेत, तारा मंदोदरी तथा यामध्ये तारा कोण अशा अनेकांना प्रश्न वाटतो की तारा म्हणजे कोण असावी. ती या वालीची म्हणजे सुग्रीवाची पत्नी तारा आहे का, त्याचप्रमाणे ही जी तारा ती आहे का वगैरे. परंतु ही तारा कोण, का कदाचित ही तारा असेल बृहस्पतीची पत्नी असेही काही लोक म्हणतात. पण ते काही असो, या ठिकाणी तारा ही बृहस्पतीची गुरुची पत्नी त्या राजसूय यज्ञाच्या वेळेला सोमाने हरण केली, म्हणजे चंद्राने हरण केली. या वेळेला बृहस्पतीने विनंती केली. आता तिच्या मनाविरुद्ध जबरदस्तीने तिला पळवून नेलं. मग आता बृहस्पती म्हणाले, अरे चंद्रा, हे सोमा, हे करणं बरोबर नाही, माझी पत्नी तू पळवून नेली, हे योग्य नाही. यावेळेला शुक्राने सोमाला मदत केली. पहा कसं असतं, शुक्र कोण आहे, हा राक्षसांचा गुरु आहे, आणि बृहस्पती कोण आहेत, हा देवांचे गुरु आहेत. म्हणजे गुरु गुरुमध्ये पुन्हा वैर होतं. हा राक्षसांचा गुरु आणि तो देवांचा गुरु यांच्यामध्ये वैर. मग सोमाला शुक्राने मदत की तुला काय करायचं, मी तुझ्या मागं पाठीशी उभा आहे, तू त्याची बायको पळव. याप्रमाणे याची बायको यांनी पळवून नेली. शेवटी अंगिरा ऋषीच्या मध्यस्थीने ब्रह्मदेवाने हे ब्रह्मदेवाकडे गेले. ओ ब्रह्मदेवा म्हणजे आता शेवटी कोणाकडं तरी जावं, आजोबाकडे आपण जातो, पाहावा याने असं असं अवैध कृत्य केलं, तेव्हा आता यातून काहीतरी मार्ग काढा. ते म्हणले आता काय करावं, युद्ध करायचा प्रयत्न केला. ते म्हणले युद्ध करू नका, मग आपण ब्रह्मदेवाकडे जाऊ. मग ब्रह्मदेवाने सांगितलं, मध्यस्थी केली. अंगिरा ऋषीच्या द्वारे ब्रह्मदेवाला मध्यस्थी करण्यात आली आणि ब्रह्मदेवाने सांगितलं, सोमा, हे चंद्रा, तुझं वागणं चुकीचं आहे. ज्याची पत्नी त्याच्याकडे राहिली पाहिजे, म्हणून ही पत्नी तू पुन्हा गुरुला देऊन टाक. ब्रह्मदेवाचा आदेश आहे, शेवटी प्रजापती आहेत, त्यांचा आदेश यांनी मानला आणि ही तारा त्यांनी बृहस्पतीकडे सोपवली. पण त्यावेळेला ती गरोदर होती. बृहस्पतीने ती गरोदर होती हे पाहिल्याबरोबर बृहस्पतीने मात्र तिचा धिक्कार केला की अरे, तू माझ्याकडे असताना तू या ठिकाणी गरोदर नव्हती, आणि चंद्राकडे गेल्यानंतर मात्र तू गरोदर झाली, तेव्हा हा गर्भ माझा नाही, मी तुला तुझ्या गर्भ नाकारतो. म्हणून तिचा धिक्कार केला, तिला बाजूला टाकलं, घराच्या बाहेर काढलं. शेवटी सांगितलं, नाही, तू गर्भाचा त्याग केला तर मी तुला घेईल घरात, नाही ते घेणार नाही. याप्रमाणे तिने गर्भाचा त्याग केला. आता गर्भाची वाढ काही परिपूर्ण झालेली नव्हती, पण गर्भाचा त्याग केला. आणि मग तिने गर्भाचा त्याग केल्यानंतर हा गर्भ तेजपुंज होता, अत्यंत तेजस्वी होता, तो गंभीर प्रवृत्तीचा होता, आणि म्हणून त्याचं नाव बुध ठेवण्यात आलं. बुद्धीने ज्ञानी होता, हुशार होता, त्याला बुध. हा बुध म्हणजे चंद्र आणि तारा यांच्यापासून झालेला एक अवैध पद्धतीने झालेला हा बुध आहे. या बुधाला आपण बघितलं, जेव्हा इलेचं आख्यान आपण बघितलं पहिल्यांदा सुरुवातीला नवमस्कंदाच्या प्रारंभी, जी इला जन्माला आली, ही मुलगी म्हणून जी जन्माला आली, त्या इलेला बुधापासून पुरुरवा झाला. आणि पुरुरवा हा अत्यंत गुणवान होता. नारदाने त्याला स्वर्गामध्ये त्याचा गौरव केलाय, स्तुती केली आहे. पण उर्वशीची अभिलाषा त्याला निर्माण झाली आणि उर्वशीला त्याच्याबद्दलची अभिलाषा निर्माण झाली. दोघांना एकमेकाबद्दल अभिलाषा निर्माण झाली आणि शेवटी मित्रावरुणाचा शाप उर्वशीला झाला. उर्वशी ही खरं म्हणजे अप्सरा, ती स्वर्गामधली, पण तिने या पुरुरवाच्या सौंदर्याकडे बघून, त्याच्या पराक्रमाकडे बघून तिला त्याच्याबद्दल स्पृहा निर्माण झाली. आणि मित्रावरुणाने पाहिलं की अरे, ही स्वर्गात असलेली अप्सरा पृथ्वी तलावरच्या एका यक्षित राजाकडे आकृष्ट झाली, आणि त्याने तिला शाप दिला की जा, तू या ठिकाणी राहायच्या लायकीचे नाहीस, तू पृथ्वी तलावर जा. याप्रमाणे उर्वशी पृथ्वी तलावर आली. उर्वशी पृथ्वी तलावर यांच्या शापामुळे तिला यावं लागलं, आणि इकडे पुरुरवा आणि उर्वशी यांचा शेवटी विवाह झाला. आता पुरुरवा उर्वशीच्या विवाहाची कथा आणि त्यांचे समग्र या चरित्राचं विवरण आपल्याला वेदामध्ये सुद्धा पाहायला मिळतं. मुळात ऋग्वेदात पाहायला मिळतं. सर्वात प्राचीन असणारं ऋग्वेद आहे. 20-25,000 वर्षापूर्वी ऋग्वेदाची रचना झालेली आहे. त्यामध्ये पुरुरवा उर्वशीची कथा आलेली आहे. यामध्ये पुरुरवा आणि उर्वशी यांचं लग्न झालं खरं, पण यावेळेला उर्वशीने त्यांना 2 अटी घातल्या. या पुरुरवाला सांगितलं की माझ्या 2 अटी आहेत,
ते म्हणले काय अट आहे तुझी? म्हणजे मी तुमच्या सोबत राहील, जन्मभर तुमच्या सोबत राहील, पण माझ्या 2 अटी आहेत. एक म्हणजे माझ्याबरोबर 2 माझे मेंढरे आहेत, त्याचं रक्षण करायचं. ते म्हणलं मेंढराचं रक्षण करायला काय, धनगर सुद्धा करतो, मला काय अवघड आहे, मी तुझ्या मेंढराचं रक्षण करतो. आणि 2 तर मेंढराचं रक्षण करायचं आहे, असू द्या म्हणजे मी त्याचं रक्षण करतो. दुसरी अट कोणती आहे? ते दुसरी अट तिने सांगितली की मला केवळ मैथुनाशिवाय तुम्हाला मी नग्न जर पाहिलं तर मी निघून जाईल. ह्या दोन्ही अटी त्यांनी मान्य केल्या. याप्रमाणे ह्या दोन्ही अटी मान्य केल्यानंतर ती म्हणली मला रोज तूप खायला लागतं. मात्र तो म्हणला तूप? अहो मी राजा आहे, तुला काय वाटेल तेवढं तितकं तूप देईल खायला, तुझं रूप चांगलं वाढण्यासाठी मी तुला तूप खायला देईल. याप्रमाणे त्या दोघांचं लग्न झालं. लग्न झाल्यानंतर आता 1 वर्षभराचा तिला शाप झालेला होता. या वर्षभराच्या काळात ती याच्यासोबत राहिली. आणि नंतर एके दिवशी इंद्राने सांगितलं गंधर्वांना, जा, वर्ष होत आलं, आपलं आपलं कार्य या ठिकाणी पूर्ण करा. आणि एके दिवशी हे दोघं जण झोपलेले असताना तिने हे जे 2 मेंढरे आहेत ते आपल्या बाजेला बांधलेलेच होते, आपल्या जवळच बाजेला बांधलेले होते, त्या माचव्याला, पलंगाच्या माचव्याला बांधलेले. आणि ते मेंढरं रात्री तिथंच होते. रात्री इंद्राच्या आदेशानुसार हे 2 गंधर्व आले आणि हे गंधर्व त्या 2 मेंढरांना घेऊन जात असताना ते मेंढर बॅ 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 करू लागले, ओरडू लागले. त्याला बांधलेलं होतं ते तोडत असताना ते ओरडू लागले. तेवढ्यात उर्वशी जागी झाली आणि उर्वशी जागी झाली आणि या गंधर्वांनी ते दोन्ही मेंढरं पळवली. उर्वशी जागी झाली, मेंढराच्या मागं धावत धावत गेली. तेवढ्यात हा पुरुरवाई जागा झाला. म्हणजे अरे कुठे गेली उर्वशी, कुठे गेली उर्वशी म्हणून तिच्या मागे धावत गेला. तेवढ्यात रात्र होती, अंधार होता, पाऊस येत होता, एवढा प्रचंड धुवाधार पाऊस कोसळत होता. आणि या वेळेला विजांचा कडकडाट, ढगांचा गडगडाट चालू असताना अचानक हा पुरुरवा उठला आपल्या अंथरुणामधून, शय्येवरून, आणि आपल्या पत्नीच्या मागं धावत धावत निघाला. अगं उर्वशी, उर्वशी काय झालं? ती म्हणली, अहो माझे 2 मेंढराचं तुम्हाला रक्षण नाही करता आलं, माझे मेंढरं पळवले. अहो म्हणले कुणी पळवले? आता काय माहीत म्हणले, अंधारात कुणी पळवले, या पावसाच्या काळात कुणी पळवले माहीत नाही. एवढ्यात आकाशामधून वीज चमकली आणि वीज चमकल्याबरोबर हिने पाहिलं तर या पुरुरवाच्या अंगावर वस्त्र नव्हतं, तो दिगंबर अवस्थेत होता. हे पाहिल्याबरोबर ही उर्वशी म्हणाली, अहो महाराज, तुमच्या दोन्ही अटी तुम्ही मोडलेल्या आहेत. तुम्ही माझ्या मेंढराचे रक्षण केलं नाही आणि तुम्ही मला नको त्या अवस्थेत दिसलेले आहात. तेव्हा आता मी या ठिकाणी थांबत नाही, मी निघाले. म्हणून ती तिथून निघाली. आणि या वेळेला या पुरुरवा तिच्या मागं धावत धावत गेला. या वेळेला पुरुरव्याने तिची अत्यंत एवढी प्रचंड प्रमाणामध्ये करुणा भासली. अगं हे उर्वशी, तू या माझ्या केवळ एका इच्छेसाठी तू आलीस खरी, परंतु तू निघून का गेलीस? 1च वर्षभर मी तुझा सहवास उपभोगला, पण आता तू निघून का गेलीस? आणि तू गेलीस कुठं? मला सोडून कशी गेलीस? अगं लवकर ये, लवकर परत ये, तुझ्याशिवाय मी जिवंत राहू शकत नाही. या ठिकाणी हा जो विलाप आहे, हा तिचा जो विरह आहे, तो इतका विरह या ठिकाणी प्रगट केलेला आहे की त्या विरहाने तो कातर झाला, वेडा झाला. अक्षरशः तो रानोमाळ फिरू लागला, सगळीकडे तिचा शोध घेऊ लागला. शेवटी उर्वशी लागली, मामृथा पुरुषोस्तित्वम. उर्वशी म्हणाली, हे राजा, आकाशामधून ती बोलू लागली, हे राजा, तू विनाकारण माझ्या नादी लागलास. मामृथा पुरुषोस्तित्वम मामस्तित्वाद्युर्वृका इमे. तू विनाकारण माझ्या नादी लागलास. तुमच्यासारखे पुरुष हे उपयोगाचे नाहीत. अहो तुम्ही खरोखर या एखाद्या लांडग्याप्रमाणे स्त्रिया असतात हे तुम्हाला कळलं नाही. एखाद्या लांडग्याप्रमाणे स्त्रिया असतात. वृका इमे, ह्या स्त्रिया, वृक म्हणजे लांडग्याप्रमाणे असतात. तुम्हाला स्त्रियांचा स्वभावच कळला नाही. क्वापि सख्यं न वै स्त्रीणाम वृकाणाम हृदयं यथा. स्त्रियांचा स्वभाव एखाद्या लांडग्याप्रमाणे असतो. लांडगे ज्याप्रमाणे 2 लांडगे आले, म्हणजे या जुन्या काळातले लोक सांगतात की जेव्हा एखादी बकरी किंवा एखादी शेळी त्यांना दिसते आणि 2 लांडगे येतात, तेव्हा 2 लांडगे एका शेळीवर जेव्हा झडप घालतात तेव्हा एका क्षणार्धात तिचे 2 तुकडे करतात. एका क्षणात शेळीचे 2 तुकडे एक लांडगा ओढतो आणि दुसरा तो ओढतो. याला लांडगे तोड, कुत्तर ओढ असं आपण म्हणतो. त्याप्रमाणे ही लांडगे तोड. लांडगे अत्यंत क्रूर असतात, अत्यंत या
या लांडग्याचा स्वभाव जसा क्रूर आहे, केवळ स्वार्थी आहे, त्याप्रमाणे वृकाणाम हृदयम यथा, जसा लांडग्याचा स्वभाव आहे तसा स्त्रियांचा स्वभाव असतो. म्हणून स्त्रियो ह्यकरुणा क्रूरा दुर्मर्षा प्रिय साहसा. अहो या स्त्रिया प्रिय साहसा, आपल्या प्रेमासाठी काय साहस करतील सांगता येत नाही. आपल्याला माहिती आहे ना की स्त्रियांच्या बाबतीतले जे स्वभाव सांगितलेत, ज्या स्वभावाचं विवरण करण्यात आलेलं आहे की ज्या मूर्खत्वम अतिलोभता, ज्या अत्यंत साहस करतात, अत्यंत मूर्खत्व आणि खोटं बोलतात. अनृतम साहसम माया मूर्खत्वम अतिलोभता, ज्या खोटं बोलण्यात पटाईत. अर्थात हे वाईट स्त्रियांचं वर्णन आहे, सुसंस्कृत आणि केवळ धार्मिक धर्मपत्नी स्त्रियांचं हे वर्णन नाही आहे. हे वर्णन क्रूर स्त्रियांचं आहे, वाईट चालीच्या स्त्रियांचं आहे. म्हणून या अप्सरा वगैरे ज्या आहेत त्या सगळ्या पुंशली या स्वरूपाच्या स्त्रिया आहेत. दरवेळेला पती बदलतात, वस्त्र बदलावं त्याप्रमाणे ह्या पती बदलतात. ज्याप्रमाणे स्त्रियो ह्यकरुणा क्रूरा, स्त्रिया ह्या स्वाभाविकच क्रूर आहेत. जसा लांडगा क्रूर आहे तशा स्त्रियाही क्रूर असतात. त्याप्रमाणे या खोटं बोलण्यात पटायतात. अनृतम साहसम, त्या कोणतं साहस करतील सांगता येत नाही. साहस म्हणजे आपल्या प्रेमासाठी ते कोणाचंही प्राणहरण करतील, त्यामुळे त्या क्रूर आहेत. आणि दुर्मर्षा प्रिय साहसा आणि घंतल पार्थेपी विश्रब्धम. आता या भागवतकारांनी जेवढं लिहिले तेवढं सांगतो. घ्रंतल पार्थेपी, केवळ अल्पस्वार्थासाठी त्या कोणालाही मारतील. अहो पतिम भ्रातरमप्युत, त्या आपल्या पतीला मारतील, त्या आपल्या भावाला मारतील, त्या आपल्या वडिलाला मारतील. त्या कोणालाही मारायला मागं पुढं पाहणार नाहीत. केवळ आपल्या अल्पस्वार्थासाठी त्या कोणाचाही घात करतील. विधाया लीक विश्रंभ मदनेषु त्यक्त सौहृदा. आणि तू माझ्या नादी लागलास, तुला एवढं कळलं नाही? अहो आमच्यासारख्या स्त्रियांच्या नादी नाही लागायचं का? नवम नवम भीप्स्यंतः, आम्ही नवीन 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 पतीच्या शोधात असतो. दररोज आम्ही नवीन नवीन पुरुषाच्या शोधात असतो. पुंशंच्या स्वैरवृत्तया, आम्ही पुंशली आहेत, आम्ही स्वैरवृत्तीच्या आहेत, आम्ही भृंगाच्या वृत्तीच्या आहेत. भृंगा जसा या फुलावरून त्या फुलावर बसतो, त्या फुलावरून या फुलावर बसतो. भृंग जसा चंचल आहे, भुंगा जसा गतिमान आहे, तो जसा फुलं बदलतो तशा आम्ही पती बदलतो. याप्रमाणे स्वैरवृत्तया, आम्ही स्वैरवृत्तीच्या आहेत. आणि तुला एवढं कळलं नाही, तुम्ही आमच्या नादी लागले. आणि तुम्हाला माहिती आहे का, मी अंतर्वत्नी, मी गर्भवती आहे. आणि म्हणून आता मी या मुलांना जन्म देईल. अंतर्वत्नी मुपालक्ष देवीं सप्रयो पुरम. हे राजा तू रडू नकोस, हे नंतर तुझे पुत्र जन्माला येतील. तुझ्यापासून झालेले या ठिकाणी 10 मुलं तिच्यापासून झाले, हे जन्माला येतील. आणि त्यानंतर तुला मी तुझ्या केवळ विरहाच्यासाठी, तू विरह करू नये म्हणून तुला मी अग्निस्थाली देते. या ठिकाणी अग्नीचा शोध पहिल्यांदा पुरुरवाने लावला असं एक म्हणतात, ते यातून म्हणतात. कारण या पुरुरवायला तिने अग्नीची स्थाली दिली. अग्नीची स्थाली म्हणजे अरणी दिली. अरणी, आपण अग्नी निर्माण करतो तर अरणीपासून करतो. या यज्ञामध्ये जेव्हा अग्नी निर्माण करतात तेव्हा ते 2 अरणी एकमेकावर घासतात. अरणी म्हणजे काष्ठाची केलेली असते, लाकडाची. त्या 2 अरणी जसं एकमेकाला घासल्या की त्या घर्षणातून अग्नी निर्माण होतो. म्हणून ज्याप्रमाणे तस्य संस्तुवतस्तुष्टा अग्निस्थालीम ददुर्नृप, तिने त्याला अग्निस्थाली दिली आणि सांगितलं की माझी आठवण झाली म्हणजे तू अग्निस्थालीकडे पहा, म्हणजे तुला त्यातून माझं दर्शन होईल. स्थालिन्यस्य वने गत्वा ग्रहाण्याध्यागतो निशी त्रेतायाम संप्रवृत्तायाम मनंसित्वय वर्तत. याप्रमाणे त्या उर्वशीने त्याला ज्या वेळेला त्रेतायुगाला सुरुवात झाली होती असं भागवतकार म्हणतात. या वेळेला नुकतंच त्रेतायुगाला सुरुवात झाली होती, त्यावेळेला ह्या 3 वेद प्रगट झाले. याप्रमाणे तेन द्वे अरणी कृत्वा उर्वशी लोककाम्यया. त्याप्रमाणे ह्या अरणीतून तिने अग्नी निर्माण करण्याची संकल्पना मांडली. उर्वशी मंत्रतो ध्यायन न धरा धरणीमुत्तराम. याप्रमाणे त्रयास विद्यया राज्ञा, त्या जातवेद नावाचा अग्नी त्या मंथनातून निर्माण झाला. जातवेद, आता अग्नीचे वेगवेगळे नाव आहेत, प्रत्येक वेळेला अग्नीचं वेगळं नाव आहे. जातवेद उलोकम अग्निकृणवस्योनम असं आपण जेव्हा अग्निहोत्र करतो म्हणा किंवा वैश्वदेव करतो म्हणा, त्यावेळेला या अग्नीचं नाव जातवेद आहे. जातवेदो ममावहा. आपण या श्रीसूक्तामध्ये, सध्या आता नवरात्र चालू, लोकांना माहीत असेल श्रीसूक्त, त्या श्रीसूक्तामध्ये सुद्धा जातवेदो ममावहा, हे जातवेद अग्नीने माझ्याकडे सोनं आणावं असं म्हटले. तिथे जातवेद अग्नी आहे.
दुसरा कोणता अग्नी नाही आहे. अग्नीचे खूप प्रकार आहेत. रुक्मक नावाचा एक अग्नी आहे, जातवेद नावाचा एक अग्नी आहे. म्हणून जातवेद प्रणवस्योनम अश्विनम सुपुत्रिणम वीरवंतम गोमंतम रैन्न शते स्वस्ती. म्हणून या ठिकाणी रुक्मक नामानं अग्निम प्रतिष्ठाप्य, जेव्हा आपण अग्निहोत्र करतो किंवा वैश्वदेव करतो तेव्हा रुक्मक नावाचा अग्नी त्या ठिकाणी प्रतिष्ठापित केला जातो. असो, याप्रमाणे अग्नीचे अनेक प्रकार आहेत. आणि सहज जाता जाता गंमत म्हणून सांगतो, सहज वैशिष्ट्य म्हणून सांगतो की अग्नी, आता तुम्ही म्हणाल वेदाला काय महत्त्व आहे, वेदातल्या शब्दांना काय महत्त्व आहे, अग्नीच्या नावांना काय महत्त्व आहे. अग्नीच्या नावाला सुद्धा महत्त्व आहे. म्हणजे या ठिकाणी यास्काचार्यांच्या या विवरणामध्ये असं वाचनात आलेलं आहे, माझ्या ऋग्वेदावरचं जे भाष्य आहे सायणाचार्यांचं यास्काचार्यांचं, त्या ऋग्वेद भाष्यामध्ये त्याने असं म्हटलं आहे की जेव्हा अग्नी सूक्त आहे, अग्निमीळे पुरोहितम यज्ञस्य देवमृत्विजम होतारम रत्नधातमम अग्नि पूर्वे ऋषिभिः ऋज्योनुतनयुता स देवाम एह वक्षति अग्निनारयीमष्टमत् कोशमेव दिवे दिवे यशसं वीरवत्तमम. हे जे अग्नि सूक्त आहे त्यामध्ये अग्नि हा पहिला शब्द आहे. याने विचारलं का हो, वन्नी का नाही, वन्नी मिळे पुरोहितम म्हटलं तर काय होईल, नाही म्हणले. का तर त्याच्या उच्चारावर जो अर्थ अवलंबून आहे, उच्चारातून ज्या गोष्टी प्रगट होतात त्या वन्नीतून होत नाहीत. वन्नी शब्द वेगळा आणि अग्नी शब्द वेगळा. अग्नी शब्दाने वेगळा अर्थ व्यक्त होतो, अर्थ तोच आहे पण त्यातून जो संदर्भ, आता उदाहरणार्थ तुम्हाला आपण सहज म्हणतो की तोंड समजा शब्द, तोंड, तोंडाला किती शब्द येतो, मुखही शब्द आहे तोंडाला, तोंडही आपण म्हणतो, मुखकमल म्हणतो, त्याप्रमाणे वक्रतुंड म्हणतो. पण आपण थोबाड म्हटलं तर काय होईल, थोबाड कसं हो, मग तुझं थोबाड चांगलं आहे, चांगलं आहे म्हणलं थोबाड, थोबाड रंगवणे या अर्थाने तो अर्थाची हानी करणार आहे, त्याला अर्थ भ्रष्ट करणार आहे. म्हणजे अर्थ प्रशस्ती होत नाही तर अर्थच्युती होते. या ठिकाणी अर्थ तोच आहे, थोबाड म्हणजेच तोंड आणि तोंड म्हणजेच थोबाड, पण त्याचे जाऊन थोबाड फोडा असं जेव्हा या ठिकाणी तुकाराम महाराजांचा शब्द आहे, तिथं थोबाड कशामुळं म्हणले, का बरं, तोंड का नाही, तोंड शब्दाने वेगळा अर्थ व्यक्त होईल, मुख शब्दाने वेगळा अर्थ होईल. मी तुझं मुख तोडतो या शब्दाने तो अर्थ नाही व्यक्त होणार, थोबाड फोडणे अर्थाने जो व्यक्त होईल तो मुख शब्दाने होणार नाही. म्हणून या ठिकाणी शब्दाचे अर्थ हे त्याच्या उच्चारावर कशा अवलंबून आहेत, वेगवेगळ्या शब्दाची मांडणी कशामुळे केलेली आहे हे या ठिकाणी लक्षात घ्या. म्हणून अग्नीचे नावं कशामुळे भिन्न भिन्न आहेत, तर त्यातून त्याचे संदर्भ भिन्न होतात. म्हणून देवो नारायणो नान्य करुणग्नी एवच, याप्रमाणे हा जातवेद नावाचा अग्नी त्यातून प्रगट झाला. त्यानंतर दक्षिणाग्नी, आहवनीय अग्नी आणि गार्हस्पत्याग्नी असे 3 अग्नीचे 3 भाग या त्यांचे पुत्र रूपाने पुढे त्यांनी प्रगट केले. आणि नंतर या उर्वशी आपल्या पुरुरवाला त्याच्या मृत्यूनंतर आपल्या लोकामध्ये, गंधर्व लोकामध्ये घेऊन गेली. ज्याप्रमाणे पुढे या पुरुरवाच्या आणि हिच्यापासून पुढे जे मुलं झाले त्याचे विवरण या ठिकाणी केलेलं आहे. पुरुरव्याला 6 मुलं झाले, त्यामध्ये आयु, श्रुतायु, सत्यायु, रथ, विजय, जय एवढ्या प्रकारचे. श्रुतायूपासून वसुमान, सत्यायूपासून श्रुतंजय, रथपासून एक आणि अमित, विजयापासून भीम, कांचन आणि होत्रक, होत्रकापासून जन्नू. ज्या जन्नूनी गंगा प्राशन केल्याचं वर्णन आपण काल केलं. ज्या जन्नूनी या भगीरथाने आणलेली गंगा प्राशन केली आणि तिच्यापासून पुढे जान्हवी निर्माण झाली, ती होत्रकाचा मुलगा तो जन्नू आहे. या जन्नूचा पुढे पुरु झाला, त्याचा बलाक झाला, त्याचा अजक झाला, अजकाचा कुश झाला, कुशाचा कुशंबू झाला, त्याचा मूर्तय झाला, त्याचा वसू झाला आणि वसूचा कुशनाव झाला, त्याचा कुशांबू झाला, त्यांच्यापासून गाधी झाला. आणि या गाधी सत्यवतीची मुलगी या ऋचिकाने गाधीच्या मुलीला मागणी घातली आणि त्यांच्यापासून 1000 शामकर्ण घोडे द्यायच्या अटीवर त्यांनी ती मान्य केली. आणि याप्रमाणे वरुणाकडून ते घोडे घेतले आणि पाणी ग्रहण केलं. आता यांच्या संबंधीची जी कथा आहे गाधीच्या त्या आणि ऋचिक यांची जी कथा आहे त्या कथेचं विवरण आपल्या उद्याच्या चिंतनामध्ये करू. उद्या आपण यांची कथा, त्याचप्रमाणे हयहय कुलाची कथा आणि परशुरामाची कथा, रेणुकेची कथा ही आपण उद्याच्या चिंतनामध्ये बघू. हरे नमः. पुंडली कवरते हर विठ्ठल, सीताकांत स्मरण जय जय राम, पार्वतीपते हर हर महादेव, श्रीमज्जनार्दन गुरुमूर्तये नमः.